कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. एका बाजूला यश फायटर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता मित्रमंडळ भिनारपाडा. या दोन संघांमधील बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. बॅटिंग आणि टीमचा एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. प्लीज सामना सुरू करायचा नाही आहे, सामना थांबवा, कारण एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. नावं येणं गरजेचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. चांगली सुरुवात पूल सीच होताना पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. अनिकेत आणि रतीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि अनिकेतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अजयच्या विरोधामध्ये आलेला चौकार पहिल्या चेंडूवरती. तदनंतर एक सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना क्रिकेटचं बेसिक माहिती आहे फलंदाज अनिकेतला, त्याचमुळे या बॉलवरती सिंगल त्याने घेतली. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. अजय एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे या टीमचा, त्यामुळे त्याला या मॅचमध्ये परफॉर्मन्स दाखवलं गरजेचं आहे. एक धाव मिळेली या बॉलवरती. अजयच्या विरोधामध्ये धावा आतापर्यंत आल्यात. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 7 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी घेतली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकारला तिथून अनिकेतला चांगलंच माहिती आहे. आता सरासरी इथून चांगले आपण गाठवू शकतो, त्याचमुळे सिंगलवरती जास्त लक्ष वेधित केले गेले. गोलंदाजाचा दृष्टिकोन येणाऱ्या 2 चेंडूंवरती खूप महत्त्वाचा असेल. चांगला निर्णय गोलंदाजाचा पाहायला मिळाला. बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर आपल्या फॉलो थ्रूमध्ये तो या ठिकाणी पुढे सरसावला गेला आणि त्याचा फायदासुद्धा त्याला मिळाला आहे, कारण या बॉलवरती धाव घेतलेली नाही आहे. शेवटचा बॉल 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. मिडॉनला फिल्टर आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेतलेली नाही आहे. बॉलवरती डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. त्यासाठी मीटिंग करू नका. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूला साईदीप आणि श्रीराम मायकोव या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्यायची. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ आपण आपली उपस्थिती नोंदवा. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. साईदीप ब आणि त्याचबरोबर श्रीराम मायकोव या 2 संघांमधील मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. पूल सी मधील पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजित त्यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील थोडा लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला होता. ओव्हर थ्रो झाला आहे, परंतु या ठिकाणी चान्स घेतलेला नाही आहे. दोन्ही बॅटरने पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. एका बाजूला अनिकेत आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं रतीशला आपण पाहतोय. एकदा मिळून झाली या बॉलवरती. एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. आता सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे अजित यांची. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. साईदीप टीमने आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवली. श्रीराम मायकोव संघाचा कर्णधार आपली उपस्थिती नोंदवा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या आकड्यावरती. 12 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. अजयला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील आपण पाहतोय. अर्थातच SK
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चौकार आलेला नव्हता, परंतु इथे शेवटच्या बॉलवरती अजित यांच्या विरोधामध्ये चौकार आलाय. प्रहार करत असताना शेवटच्या बॉलवरती धावसंख्या फलकावरती लागल्या. 17 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 34 ते 35 होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला धावा थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच यश फायटर मायकूप टीमला. आणि या सिच्युएशनला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आहे. योगेशला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. योगेशचा पहिलाच बॉल लेग स्पिन चांगला फिरलाय. बॉल फ्लोर लेनचा बॉल होता, बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला होता. बाउन्स चांगला झाला या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. सुरुवात डॉट बॉलने झालाय. पुन्हा एकदा चांगला लेग स्पिन होता, परंतु रीड केलं होतं बॅटर रतीशने, त्यामुळे या बॉलवरती सिंगल मिळेल. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. तिसरा चेंडू अनिकेतला आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह, परंतु मिड ऑफला स्वप्नील त्या ठिकाणी होते. चांगला स्टॉप त्यांनी दिला आणि आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लेग स्पिन आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकताय चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं योगेशने मैदानाच्या आतमध्ये टाकल्यात. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला जाऊन लेट कट त्या ठिकाणी खेळला जातोय. आता शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती इंड चांगला हवा आहे, शेवट गोड हवा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. तर दुसऱ्या बाजूला धावा हव्यात या शेवटच्या बॉलवरती. एकता मित्रमंडळ बिनारपाडा संघाला त्या बॉल फिरवण्याची शैली आपल्याला पाहायला मिळते योगेशकडे. बोटांमध्ये कला आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन चांगलं आपल्याला पाहायला मिळालं मागच्या 6 चेंडूंमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळते. 20 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. पार्टनरशिप बिल्ड झालाय, परंतु मागच्या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. इकॉनॉमी चांगली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. आता ती इकॉनॉमी पूर्णपणे घसरली गेली, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 सिंगल योगेशच्या विरोधामध्ये आल्या. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती चेतन यांना आपण पाहतोय. मनीष भोईरे नाव सातत्याने अंडरआर्म बॉक्समध्ये सुद्धा आपण पाहिलंय. पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि त्यांचेच बंधू चेतन यांना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती रतीशची विकेट मिळवलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितेशला आपण पाहतोय 3rd पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्लॉगवरची सुरुवात चांगली झाली. गोलंदाज चेतनसाठी, स्पेशली स्लॉगवरसाठी ओळखला जातो गोलंदाज चेतन. स्लॉगवरमध्ये विकेट टेकरची भूमिका तो सातत्याने निभवत असतो. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. 1 धाव येताना पाहायला मिळते चेतनच्या विरोधामध्ये. या सिंगलने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. भरपूर वेळेनंतर हा स्कोर कार्ड पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या षटकामध्ये सुद्धा रन्स आल्या नव्हत्या. या ओव्हरमध्ये सुद्धा धावांसाठी संघर्ष करायला लागलाय गोलंदाज चेतनच्या विरोधामध्ये. फुलटॉस आणि फुलटॉसवरती अनिकेतने सुद्धा आपली विकेट बहाल केली गेली, आपली विकेट गमावली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिवेश दाखल झाला. पहिल्या 3 षटकांमध्ये विकेट गमावले नव्हते, परंतु या ठिकाणी चेतनची जी गोलंदाजी आहे ती एक कोडं बनून राहिलं आहे फलंदाजांसाठी, एक पहिली बनून राहिलं आहे. ऑफस्टॉनच्या बाहेरचा बॉल, एक धाव घेण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा विकेट गमावावी लागणार आहे. आल्या पावली परततोय फलंदाज दिवेश. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन साईदीप ब आणि त्याचबरोबर श्रीराम मायखो या 2 संघांमध्ये टॉस आपण करणार आहोत.
मॅच नंबर 2 सी पूलमधून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुणाल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. टीमची टोटल सध्या फलकावरती पंकज सूर्यवंशी आम्हाला दर्शवत आहेत. धावा झाला स्कोर कार्डवरती 21 बॉल्सचा केला त्यापर्यंत झाला. काय स्पेल कंप्लीट केला मागच्या 2 ओव्हरमध्ये. याआधी योगेशला आपण पाहिलं फक्त 3 धावा त्याने खर्च केला. विकेटचा कॉलम जरूर खाली राहिला होता परंतु इकॉनॉमी त्यांनी चांगली मेंटेन केली. आणि या ओव्हरमध्ये म्हणजेच स्लॉग ओव्हरमध्ये चेतनचा बोलबाला आपण पाहिलं आहे. एक्स्ट्रा रन मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चेतनची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली परंतु एक्स्ट्रा रन्स झाले. तर या एक्स्ट्रा रन्सला कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला साईदीप आणि श्रीराम मायकोप संघामध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. धावचीची संधी. एक धाव घेतली गेले. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती काहीतरी वेगळं पण दाखवावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 होत्या. तिसरं षटक योगेशचं आपण पाहिलं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. डॉट बॉलने सुरुवात झाली आणि तिथून एक आत्मविश्वास मिळाला गोलंदाज योगेशला. आणि त्याचमुळे या ठिकाणी आपण पाहतोय चेतनने सुद्धा त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडूंचं केलं मैदानामध्ये झालं आहे. 23 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. आता लेफ्टी बॅटरला या बॉलवरती धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी चेतनने विकेट मिळवलं. 4 षटकांचं खेळ संपलाय. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 23-24 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. रन बॉल इक्वेशन आपण पाहणार आहोत. साईदीप संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर श्रीराम मायकोप संघाचं कॅप्टन. चला टॉससाठी या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एकता मित्रमंडळ बिनारपाडा आणि आपले 2 बॅटर यश फायटर्स संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चोवीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. आता बॉलिंग अटॅकला मागचा भूतकाळ विसरून वर्तमान काळामध्ये भविष्याचा विचार करावा लागणार आहे. ओपनिंग पेअर आपण पाहतोय. ऋतिक आणि मित ही जोडी या ठिकाणी दाखल झालाय. साईदीप संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. अंकित आणि मित ही जोडी आपण पाहतोय. गेम स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही आपल्याला एक पूल पूर्ण करायचं आहे. सध्या तरी सी पूलमधील पहिला सामना आपण खेळतोय. पंचांनी सुद्धा त्याची नोंद घ्या. अनिकेतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. अंकित आणि नॉन स्ट्रायकिंगवरती मीतला आपण पाहतोय. चला गेम स्टार्ट करा. स्ट्रॅटेजीज बनवावं लागणार आहेत. 4 षटकांमध्ये 24 डिफेंड करायचे आहेत. एक मोठं आव्हान समोर या ठिकाणी ठेवलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आहे. मागच्या इनिंगमध्ये सुरुवात चौकाराने त्याने केली होती परंतु एंड ऑफ द इनिंग त्याच्या बॅटमधून रन्स येणं पूर्णपणे अवघड झालं. वेळ भरपूर जातोय. चला लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करा. जास्त वेळ न दवडता. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. अंकितला आपण पाहतोय. पहिलाच बॉल नो आणि नो वरती 2 धावा येत आहेत. एकूण 2 धावा येताना पाहायला मिळालं या चेंडूवरती. आता विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 22 धावांची गरज असेल. पहिलंच चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नोच्या स्वरूपामध्ये. अनिकेतला पण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती. चांगला ऑलराऊंडर या टीमचा आहे परंतु आज गोलंदाजीमध्ये सुरुवात त्याची खराब झाली. बॅटिंगमध्ये सुरुवात चांगली झाली होती. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल हलक्या शताने खेळला जातोय. मितला चांगलंच माहिती आहे रन्स या ठिकाणी
जास्त नाही आहेत, छोटी टोटल आहे. इथून जर आपण चान्स घेतले तर ती बॅटल मोठी होईल. त्याचमुळे इथून रिस्क घेत नाही आहेत, सिंगल डबलवरती फोकस केलं गेलं. पुन्हा एकदा या ठिकाणी हलक्या शॉटाने या ठिकाणी खेळलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा विचार आपण करतोय तर 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. सध्या तरी पहिल्या षटक प्रगतीपथावरती डिस्कशन सुरू आहे, चर्चा सुरू आहे. टीम मीटिंग करतायत. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 20 धावांची गरज आहे 22 चेंडूंमध्ये. बागफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हा झेल महत्त्वाचा होता, परंतु कमी वेळेमध्ये स्वतःला नियंत्रित करणं गरजेचं होतं. एकच धाव या बॉलवरती येते. सिंगलने धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. लिफ्टी बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एक धाव या बॉलवरती मिळेल. आता अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. यश फायटर आणि एकता मित्रमंडळ या 2 संघांमधील बॅटल आपण पाहतोय, परंतु या सामन्यावरती पूर्णपणे यश फायटर संघाने आपलं वर्चस्व दाखवलं, आपलं प्रभुत्व या ठिकाणी दाखवलं. एक धाव येते या बॉलवरती. सिंगल येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 6. सिंगलने घेतली यस डॉट बॉल. 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल होते ते सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 18-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अजूनही सामना गेलेला नाही आहे. मॅच अजूनही या ठिकाणी बाकी आहे फिल्डिंग करत असताना. चला काही करा, वेळ भरपूर जातोय. एकता मित्रमंडळ संघ प्लीज स्पीडअप करा, शेड्यूल पूर्ण करायचं आहे. एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि एका रात्रीमध्ये 32 संघ या ठिकाणी आपण पाहू शकताय. त्यामुळे प्लीज घाई करा. गोलंदाजी मार्कवरती दिवेशला आणले गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये दिवेशला आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 17 धाव्यांची गरज आहे. 18-17चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल चॉप केलं गेलं होतं. एकच धाव या चेंडूवरती येते. आता 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 16ची गरज. इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा असेल. त्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. डेथला टार्गेट करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. स्टंपच्या लाईनमध्ये बॉल टाकला होता. इथे सुद्धा फलंदाजाची युक्ती श्रेष्ठ ठरली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 16ची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. 2 सिंगल आतापर्यंत आल्यात. सिंगलवरती फोकस केले गेले. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केलं. सिंगल खूप महत्त्वाचे आहेत. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. विकेट किपर बीट झाले होते. बॅट चेंज नव्हती त्या ठिकाणी. नो बॉल की फेअर डिलिव्हरी, नो बॉल की फेअर डिलिव्हरी याची चर्चा जरूर केली जाईल. येस, नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर डायरेक्टली त्या ठिकाणी बॉल पिच झाला आणि पंच त्या ठिकाणी समजावत आहेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पिचच्या बाहेर जर बॉल पडतोय तर या ठिकाणी नो बॉल असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. दहा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स स्कोर कार्ड लागले गेले. 14 धावांची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता.
एक धाव मिळेल या बॉलवरती सिंगल येते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 11. आता विजयासाठी 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. दिवेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. 15 चेंडू आणि 13ची गरज. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मास्टर माइंड क्रिकेट जरूर खेळलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये कमी टोटलवरती समोरच्या टीमला थांबवून ठेवलं आणि आता बॅटिंग करत असताना रन चेस करत असताना चान्स घेतलेला नाही आहे. सिंगल डबल या ठिकाणी चालू ठेवल्यात. त्याचमुळे आता समोरच्या टीमवरती या ठिकाणी प्रेशर निर्माण झालं आहे. ते दडपण स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. धावसंख्या ते वाढ होते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 10ची गरज आहे. तर त्यामधून एक धाव मायनस केली जाईल. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. चला एकदा मित्रमंडळ प्लीज घाई करा, वेळ भरपूर जातोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. भौतिकला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. भौतिकला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पाकफुटला जाऊन पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. विजयाच्या जवळपास या ठिकाणी पोहोचल्यात. अजूनही कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. आता विजयाकरिता 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. बॅक टू बॅक 2 चौकार भौतिकच्या विरोधामध्ये आल्यात बॅटर अंकितच्या बॅटमधून. आणि विजयाची धाव येताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स यश फायटर, हार्ड लक. एकता मित्रमंडळ पुढचा सामना आपण पाहतोय साईदीप आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम मायकोप या 2 संघांमध्ये ही बॅटल आपण पाहणार आहोत. ओढू अजित सर. अंकित आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. एकता मित्रमंडळ पार्टिसिपेशन ट्रॉफी घेण्यासाठी या आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड अंकित यांची कामगिरी आपण बघतोय. 14 धावांची सुंदर खेळी आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड अंकित घेताना. चला फील्ड अरेंज करा प्लीज. 8 चेंडू 14 धावांची सुंदर नॉक. चला याच्यानंतरची मॅच आपण बघतोय. टॉस जिंकलाय साईदीप आणि बॅटिंग घेतले. चला फील्डसाठी यायचं आहे श्रीराम मायखोप. श्रीराम मायखोप फील्ड अरेंज करा आपण. आणि अंकित प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. आणि एकता मित्रमंडळ आपलं पार्टिसिपेशन ट्रॉफी घेण्यासाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड तर आपण बघतोय एकता मित्रमंडळ. आणि याच्या नंतरची मॅच आपण बघणार आहोत विनिंग टीम वर्सेस यश फायटर अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल.
पहिला हाफ आपण 4चा पूर्ण करतोय. एकता मित्रमंडळ आपली पार्टिसिपेशन ट्रॉफी घेण्यासाठी या. अनिकेत आलेले आहेत त्यांची पार्टिसिपेशन ट्रॉफी देण्यासाठी. प्रदीपजी शेलार सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. श्रीराम मायखोप